आज मी करते वांग्याचे काप. हे असे वांगी धुवून घ्यायची स्वच्छ मिठाच्या पाण्यातून आणि असे ह्याला फिशला कसे आपण कट पाडतो तसे कट पाडायचे मागून पुढून, म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशन लावणार ना ते आतमध्ये जाणार, म्हणजे आतपर्यंत ते मुरणार. असे एक एक करून तुम्ही त्याला कट करून घ्यायचं. तर मी एका हातात मोबाईल पकडला म्हणून, पण तुम्ही दोन्ही हाताने हे करू शकता. असे त्याला काप करून घ्यायचे. हे बघा, हे मी असे इथे कट करून ठेवलेत. हे बघा, हे असे काप प्रत्येकी ह्याला कापाला हे असं आधी करून घ्यायचं. आता हे सगळं झालेलं आहे, काप करून घेतलेत मी. आता ह्याला आपण मॅरिनेशनची तयारी करूया. हे मॅरिनेशन तुम्ही एक 15 मिनटं, अगदी 10 मिनटं, जास्तीत जास्त 10 मिनटं पण पुरेसे आहेत. अगदी लावलं केलं तरी चालतं. आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं चवीप्रमाणे. तुम्ही सगळं वापरा, तुमचा मसाला किती तिखट आहे, तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तेवढं. ठीक आहे, मी थोडंसंच टाकते अंदाजाने. हळद टाकायची थोडी, बाकी काही मी एवढं एक्स्ट्रा टाकत नाही. तुम्ही हवं तर चाट मसाला वगैरे किंवा धणे जिरा पावडर पण टाकू शकता. आणि ही मी आलं लसणाची पेस्ट करून ठेवलेली आहे. मी फ्रीजमध्ये करून ठेवते कधीतरी मला नॉनव्हेज वगैरे करायला लागलं तर. ही बघा, ही मी आलं लसणाची पेस्ट मी थोडी जास्त वापरते, कारण का टेस्ट ॲक्च्युलीमध्ये अप्रतिम येते. म्हणजे तुम्ही समजा व्हेजिटेरियन असाल किंवा काही कारणांनी तुम्ही नॉनव्हेज सोडलं असेल तर त्याला एक सबस्टिट्यूट म्हणून तुमच्यासाठी हा ऑप्शन खूप चांगला आहे. आणि चवीप्रमाणे मीठ, हे सगळं व्यवस्थित तुम्ही टाकून घ्यायचं आणि ह्याला व्यवस्थित तुम्ही तुमच्या हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे असं मॅरिनेट करून घ्यायचं. तुम्हाला जसं वाटेल, तुम्हाला वाटत असेल की अजून काही जास्त त्याला लावायला हवं आहे तर तुम्ही त्याच्याप्रमाणे घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक पार्टला तुम्ही, हे बघा, इव्हन सगळं असं हे जे कट्स केलेत आपण, ह्या कट्समध्ये तो मसाला मुरला पाहिजे. तो प्रत्येक ह्याला पार्टला आपण तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण खाऊ ना तेव्हा त्याची चव खूप अप्रतिम लागते. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अगदी आपण तळलेले बोंबील फ्राय खातोय की काय. ॲक्च्युलीमध्ये नॉनव्हेजसाठी हा सबस्टिट्यूट खूप सुंदर आहे. आणि जे खरंच खात नसतील ना, त्यांनी हे खाल्लं ना तर त्यांना असं वाटेल की हे रोज खायला पाहिजे. ॲक्च्युली एकदा खाल्लं ना की, ॲक्च्युली हे मी या आठवड्यामध्ये 3ऱ्यांदा करते. इतकं अप्रतिम लागतं ते, सुंदर, म्हणजे ॲक्च्युली खूप टेस्टी लागतं. करून बघा, तुम्हाला कळेल. ठीक आहे, आता ह्याच्या पुढचं मी दाखवते तुम्हाला. आता मी झालेत 15 मिनटं मॅरिनेशन करून. आता मी थोडासा रवा घेते, जेवढा पाहिजे तेवढा. जास्त मीठ आणि तिखट नाही वापरत, त्याच्यामुळे अंदाजाप्रमाणे घेतलेले. चपात्या करून घेतल्या आत्ता जस्ट. आता हे काप फ्राय करून घेते, मग जेवण झालं. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं हळद टाकते आणि थोडंसं तिखट टाकते. म्हणजे थोडंसं, म्हणजे रवा कसा प्लेन आहे ना, तर त्याला थोडीशी चव येण्यासाठी म्हणून मी ते हे टाकते. सॉरी, माझ्या एका हातात मोबाईल असल्यामुळे मला ते व्यवस्थित पकडता येत नाही आहे. आणि थोडंसं मीठ टाकते मी. आता आपण तेल घेऊया. मी चमचा घेते त्याला. तेलाचा डब्बा भरलेला आहे ना, त्याच्यामुळे खाली सांडू नको म्हणून आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं. आता ते मला थोडं थोडं करूनच घ्यावं लागणार आहे, भरलं आहे त्याच्यामुळे. जास्त तेल नाही वापरायचं आहे आपण, म्हणजे कमी तेलामध्ये खूप छान होतं. जास्त तेलामध्ये ते एकदम हे होऊन जाणार. कमी तेलामध्ये ना सुंदर फ्राय होतं ते. तेल थोडंसं तापून द्यायचं आहे. मी जरा पुन्हा एकदा थोडंसं मगाशी ड्राय होतं म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे. आणि हा बारीक रवा घेतलेला आहे. 2 मिनटं. तर हा रवा मी तेल तापेपर्यंत हा रवा आपण एकदम असा मिक्स करून घ्यायचा. त्याच्यामध्ये हळद मीठ वगैरे टाकलेली आहे ती.
तुम्हाला हवा असेल तर टाकू शकतात, नाही टाकलं तरी चालतं. पण रवा कसा प्लेन असतो ना, रव्याला त्याची टेस्ट नसते, म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये हे करू शकतो. रव्यात छान लागतात. तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता, कारण का रवा जास्त तेल शोषतो. ठीक आहे. हे बघा, हे असं एक एक करून तुम्हाला हे काप रव्यामध्ये घोळायचे आणि हे असे फ्राय करायला टाकायचे. एकदा करून बघा, एकदा केलं ना तुम्हाला खूप आवडेल. काय माऊ? खाऊन बघा. तुमच्याकडे जे कोणी वांगी खाण्यात इंटरेस्टेड नसतील ना, त्यांना असं करून घाला खायला. तसं वांगं जास्त नाही खाल्लं तरी चालतं, कारण का बऱ्याच लोकांना वाताचा त्रास असतो, त्याच्यामुळे वांगं हे वर्जित असतं. पण आठवड्यातून एकदा खायला काही हरकत नाही आहे असं मला वाटतं. मला इवन वाताचा त्रास आहे, पण मी महिन्यातून एकदा दोनदा तरी खाते. पण या आठवड्यामध्ये मी ॲटलिस्ट हे तिसऱ्यांदा वांगं खाते, कारण का मला एकदाच केलं होतं मी. जस्ट काही ऑप्शन नव्हता, भाजी आवडीची नव्हती, म्हणून मी असं केलं होतं. आणि त्या दिवसापासून मला ते इतकं आवडतं आहे ना की विचारू नका. ठीक आहे. आता जास्त बॅचमध्ये मी नाही तळत आहे, थोड्या थोड्या तेलात तळायचे म्हणून मी थोडेच सध्या टाकलेत. हे तळून होऊ द्या. आता थोडासा मी गॅस थोडासा फास्ट केला. आता मी हे थोडं टॉस करून घेते, हलवून घेते थोडंसं. एक 5 मिनिटांनी त्याला टर्न करूया आपण. चला बघूया आपण आता टर्न करून. ठीक आहे. एकदम पण बघा असं सुंदर एकदम मच्छीसारखं दिसतंय ना एकदम. इवन आपण सुरणाचे पण काप करू शकतो. तुम्ही इवन दुधी भोपळा असतो ना आपला, दुधी भोपळा पण बऱ्याच जणांना नाही आवडत. तुम्ही दुधी भोपळा तसा लगेच शिजतो. तुम्ही दुधी भोपळा स्वच्छ म्हणजे साल काढून स्वच्छ कापून त्याचंसुद्धा काप त्याला थोडंसं कट्स करून तुम्ही असंच दुधी भोपळ्याचे पण करू शकतात. बघा असं सुंदर, किती सुंदर दिसतंय ना, वाटतंय ना. तुम्हाला मी सांगू शकत नाही, इतका सुंदर स्मेल येतोय ना तुम्हाला. म्हणजे असं वाटतं की कधी मी जेवायला बसते असं. म्हणजे तुम्हाला जेवण कमी आणि हे फक्त खायची इच्छा होईल, इतकं सुंदर. माझ्या नवऱ्याला हे असं साईड म्हणतो ना, साईड डिश किंवा एक स्टार्टर टाईपमध्ये जेवताना कडधान्याची भाजी वगैरे असेल ना तेव्हा सुंदर लागतात. मी वालाची भाजी वालाचं धिरडं केलं आहे, म्हणजे ॲक्च्युली वरण भात आणि चपाती. तर हे सुंदर लागतं. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे तुमच्या घरी जे कोणी वांग्याचं नाव ऐकून नाक मुरडत असेल ना, त्यांना वांगं अशा प्रकारे खायला घाला. त्यांचा विश्वासच बसणार नाही की वांग्यासारखं गोष्टसुद्धा इतकी सुंदर लागते. ॲक्च्युली हे तर छानच आहे, पण मला भरलेली वांगी म्हणजे माझ्यासाठी चिकन आहे. पण मी हल्ली नॉनव्हेज नाही खाते, मी व्हेजच खाते, गेले 6 महिने झाले. हे तुम्ही असं करून खाऊ शकतात. हे सुंदर आणि एकदम शॉर्ट आणि स्वीट रेसिपी आहे वांग्याचे काप. तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हा माझा सेकंड ब्लॉग आहे. मी अजूनही छान छान घेऊन येईन. मी होम बेकर आहे. मी लाडवाच्या ऑर्डरी घेते, केक्सच्या ऑर्डरी घेते, घरी बसून. आता मी सध्या जॉब नाही करत आहे, शोधते आहे जॉब. तर असं सगळं आहे. तर मी छान. तर जेव्हा जेव्हा मी कुठलीही रेसिपी ट्राय करेन किंवा माझ्या माऊबरोबर व्हिडिओ बनवेन तर मी नक्की अपलोड करत जाईन. थँक्यू बघितल्याबद्दल. बाय, गुड नाईट, हॅव अ स्वीट नाईट अँड हॅपी हॉलिडे. बाय.